ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? नुकसानीच्या संदर्भात काय नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले त्यांनी. सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा असं. नाही, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे खराब होत चालल्या वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. साडीतले नाही फक्त कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये. जो काढून पडला आहे, शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्याची पंचनामे रीतसर होते. नुकसानीच्या संदर्भात काय नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले त्यांनी. सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा असं. नाही, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे खराब होत चालल्या वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. साडीतले नाही फक्त कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये. जो काढून पडला आहे, शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होते.